सोलापूर शहरामध्ये बहुचर्चित ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली। या प्रकरणाचा आज फैसला देखील सुनावण्यात आला असून सर्वच्या सर्व आरोपींना सोलापूरच्या मेहरबान कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर कोर्टात सध्या मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केल्याचं पाहावयास मिळत आहे। या घटनेची अधिक माहिती अशी की 7 जुलै 2018 रोजी सत्यवान उर्फ आबा विष्णू कांबळे याचा नवी पेठेतील मोबाईल गल्लीत धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून झाला होता। याबाबत सुरेश उर्फ गामा अभिमन्यू शिंदे, रविराज दत्तात्रय शिंदे, अभिजित उर्फ गणेश चंद्रशेखर शिंदे, प्रशांत उर्फ आप्पा पांडुरंग शिंदे, निलेश प्रकाश महामुनी, तौसिफ गुरुलाल विजापुरे व विनीत उर्फ ईश्वर भालचंद्र खानोरे या 7 जणांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सोलापूर शहरातील शिंदे चौकात आबा कांबळे वय वर्ष 32 या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्गुण हत्या करण्यात आल्याने सोलापुरात खळबळ उडाली होती। आबा कांबळे हा पत्रा तालीमचा कार्यकर्ता होता। नव्या पेठेजवळील मोबाईल गल्लीमध्ये त्याचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते। रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून तो गाडीवर मित्रांसोबत घराच्या दिशेने निघाला होता। शिंदे चौकात आल्यावर त्याच्या पाठीमागून 15 ते 20 जणांचा जमाव आला। या जमावानं तीक्ष्ण हत्यारांनी आबा कांबळेवर हल्ला केला। यामध्ये आबा कांबळे जखमी होऊन जमिनीवर कोसळला। सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता। यानंतरही आबा कांबळे याच्या मान व चेहऱ्यावर सपासप वार करून जमाव पसार झाला। या घटनेत आबा कांबळे जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला होता। या खटल्यात सरकार पक्षातर्फे वकिलांनी इलेक्ट्रॉनिक पुरावा, सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा, आरोपी साक्षीदार यांच्यातील फोन कॉल डिटेल्स, आरोपींचे घटनेच्या वेळेचे लोकेशन, नेत्र साक्षीदारांचा पुरावा, न्याय वैद्यकीय शास्त्र प्रयोगशाळेचा पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा हे सरकार पक्षाच्या बाजूने युक्तिवाद करण्यात आला। सरकार पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर बचाव पक्षाच्या युक्तिवाद होऊन खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे। यात सर्व आरोपींना मेहरबान कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे।